नमस्ते मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या माझ्या व्लॉगमध्ये. माझ्या चॅनलवर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर आत्ता वेळ आहे संध्याकाळची आणि आम्ही काढलेली आहे गोणी. तुम्ही आमचा पहिला व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला नक्की माहिती असेल गोणी कशाची आहे. तर ही आहे गोणी जी आता मी सोडलेली आहे. सोडल्यानंतर विचार आला का चला म्हणजे फ्रेंड्सला पण दाखवा, म्हणजे तुम्हालाच पण दाखवून द्यावा की पारंपरिक पद्धतीने आंबा कसा पिकवला जातो. तर ह्या कैऱ्या आम्ही म्हणजे आमच्या झाडाच्या होत्या, त्या वाऱ्या वावदानाने पडल्या, त्याच्यामुळं आम्ही त्या पिकत ठेवल्या. तर चला बघूया. त्याच्या आधी चहा पण घ्या, तुम्ही आलाच आहात तर ठीक आहे. तर हे बघा मित्रांनो, गोणी आपण सोडून घेतलेली आहे. आपल्या अक्काने ठेवलेल्या होत्या, म्हणजे माझ्या आजीने ठेवल्या होत्या. ही पारंपरिक पद्धती कायम नाही का अनुसरते. म्हणजे आमच्या आधी इथे केळीचं झाड होतं, केळे पण आम्ही कच्चीच काढून असं पिकट ठेवायचो. त्यानंतर चक्कू होते, चक्कू पण असेच पिकट ठेवायचो. आता या सीझन मध्ये कैऱ्या पडल्या, मग आता कैऱ्या ठेवलेल्या आहे. तर हे बघा, तुम्हाला मी आता एक खड्डी काढून घेऊ आपण. आंबे जे आंबे पिकलेले आहे ना ते काढून ठेवू आणि बाकीचे जे कैऱ्या आहे त्या परत पिकायला टाकू. दाबून बघायच्या, दाबल्या तर समजून घ्यायचं का आंबे झालेले आहे. जवळ आहे, जवळून दाखव ना याच्यात. हे बघा, ते आंबे खराब झालेले, खराब आंबे आपण टाकू. हे बघा कसे दाबताय. काजे काय काजे पिकले काही घेले काढू का मग? भरपूर आपण आंबे काढलेले आहे, पण पहिल्यांदा आहे ना एखादा आंबा आपण कापून बघू तो पिकलेला आहे का नाही. नाही तर उगाच आपलं मेहनत वायाला जायची. त्याच्यापेक्षा मी जानूला सांगितलं एक आंबा आहे ना तो धुवून आण. ती गेलेली धुवायला, हां येते आण. तर धुवून आणलेला आहे, आपण कापून बघू आता हा झालेला आहे का नाही. झाला तयार. गोड आहे का नाही. तर आंबा चांगला निघाला.